अभिजित कुलकर्णी आणि अनिरुद्ध कावीकर हे दोन फलंदाज जोपर्यंत मैदानात आहेत तोपर्यंत मात्र चांगल्या पद्धतीने बरसात आपल्याला पाहायला मिळेल रनांची. लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला आणि हा चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण या ठिकाणी तिसऱ्या धावेसाठी पळतायत पाहूया, परंतु आरामशीर या ठिकाणी अभिजित कुलकर्णी यांनी तिसरी धाव पूर्ण करून संघाची धाव संख्या या ठिकाणी 33. दुसरं षटक या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 33. जो आपण झोन 1 आणि झोन 3 चा जो रंगतदार सामना आपण पाहिला, त्याच्यानंतर झोन 3 एक फलंदाजीची टीम आणि एक फलंदाजीची फळी या झोन 3 च्या टीम कडे आहे की काल जसे बदल केले स्वतः मनोज गरुड मैदानात आहेत, ते सल्ला देत आहेत कशा पद्धतीने आपण रणनीती आखू शकतो, संघाचा नेता काय करू शकतो, तर ते आपल्याला दिसतंय. खरं तर या मनोज गरुडचं खरोखरच कौतुक करणं गरजेचं आहे. टीम पाहून या सगळ्या मॅनेजमेंट कमिटीमध्ये असणारा हा कार्यकर्ता, हा नेता पुढे घेऊन जातोय प्रत्येक गोष्टीला. बॅटिंग लाईनअप ठरवताना सुद्धा बऱ्याच गोष्टी रिटायर्ड होऊन प्लेयर बाहेर येतात, त्यांच्या सूचनेनुसार सर्व काही चालतं आणि त्यांचे सर्वस्व अधिकार त्यांना टीमने देऊन टाकला. आणि त्यांच्या जोडीला असतो तो स्वप्नील राऊत, कोल्हापूरचा तगडा प्लेयर, हा सुद्धा त्यांच्या सोबतीला उपकर्णधार म्हणून काम पाहतो. ही टीम जी झोन 3 ची आहे ही मुंबई मधली दर्जेदार टीम आहे आणि कोल्हापूरला एक तगडं आव्हान असेल. कोल्हापूरचे खेळाडू त्या पवेलियन मधून पाहतायत की ही टीम तुम्हाला कदाचित फायनलला असू शकते. हा अंदाज बांधणं त्यांच्याही मनात आहे की ह्याच टीम बरोबर आपल्याला खेळावं लागेल. पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज अनिरुद्ध कावीकर. लेग साइडच्या दिशेने या ठिकाणी पहिली धाव पूर्ण केली व दुसऱ्या धावेसाठी या ठिकाणी नागपूर संघ पुन्हा कमबॅक करतोय. अशाच पद्धतीने अभिजित कुलकर्णी ज्या पद्धतीने पहिल्या 2 षटकांमध्ये अनेक चेंडू क्लिअर करून जे षटकार आणि फटके आपल्याला पाहायला मिळाले, तेच फटके आज दिसतील. झोन 3 चे खेळाडू सज्ज आहेत त्यासाठी आपण सामना पुढे खेचू शकतो. भगवान गोरे ऑफसाईडच्या दिशेने स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांचा निर्णय आलाय की वाईड चेंडू. यष्टीरक्षक मंगेश गंगाखेडेकर लॉंग ऑनच्या दिशेने खेळलेला हा चेंडू, एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तोही यशस्वी आणि तिसऱ्या धावेचा हा मिसफिल्डचा परिणाम आणि तिसऱ्या धावेचा सुद्धा हा प्रयत्न यशस्वी ठरलाय. या चेंडूवर येत आहेत 3 धावा. एकही धाव आम्ही सोडू शकत नाही. क्षेत्ररक्षणात जेवढ्या चुका होतील त्याची भर आणि या ठिकाणी यष्टीरक्षक स्वतः क्लोज थांबलेत विकेटच्या बरोबर पाठीमागे. भगवान गोरे पुढील चेंडू घेऊन स्वीप केलाय ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु पूर्ण अभिजितने नाकारलाय दुसरा धाव. या षटकामध्ये काहीच कमबॅक करण्यात नागपूर संघ यशस्वी ठरलाय असं म्हणता येईल, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये जी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली तीच फलंदाजी पुढेही अपेक्षित असणार आहे. या ओव्हरमधील 5वा चेंडू फेकण्यासाठी सज्ज आहेत
बरोबर आहे ना? तीन चेंडू झालेत, सॉरी. लॉंगॉनच्या दिशेने झेल खाली येत आहेत आणि हा झेल बाद. सुंदर असा कॅच सचिन फाय यांनी पकडला आता. पुन्हा एकदा प्रदीप पाटील ज्या पद्धतीने कालची रंगतदार मॅच पाहण्यासाठी सज्ज होत अशीच एक काहीशी फटकेबाजी प्रदीप पाटील यांच्या बॅटमधून सुद्धा दिसेल. प्रदीप राठोडे आणि हे प्रदीप पाटील पाटील सुद्धा मारतात. पुढील चेंडू हलकासा स्वीप करून पहिला चेंडू खेळलाय एका धावेसाठी. शेवटचा चेंडू भगवान गोरे यांच्या ऑफसाईडच्या दिशेने भिरकवण्याचा हा प्रयत्न होता, परंतु निर्धाव असा चेंडू. एक यशस्वी ओव्हर या ठिकाणी अभिजितला तंबूत परतून संघाची धावसंख्या रोखण्यात कुठेतरी नागपूर संघाला या षटकामध्ये यश आलंय. प्रदीप पाटील आणि अनिरुद्ध कावीकर मैदानात आहेत. ज्या पद्धतीने 3 ओव्हरमध्ये 40 धावा धाव फलकावरती आल्यात. निलेश साबळे स्वतःच पहिला आणि संघाचं चौथं षटक घेऊन येताना उत्कृष्ट असा ऑलराऊंडर नागपूर संघाचा. स्वतःसाठी पहिला आणि संघासाठी चौथं षटक निलेश साबळे. गोलंदाजीच्या मार्कवरती निलेश साबळे. बॉलने आणि हा निर्धाव चेंडू सुंदर असा चेंडू परत एकदा सुंदर असा टाकलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक धाव. निलेश साबळे गोलंदाजी करतील.
उत्कृष्ट असा टोलावलेला चेंडू गॅप मध्ये आहे आणि मिळतील 4 धावा. बघूया पुढच्या चेंडूत काय होत आहे ते. निलेश गोलंदाजी करतील अनिरुद्धला. निलेश परत एकदा फुलटॉस चेंडू खेळला आहे. 1 धाव मिळेल आणि या 1 धावेने मुंबई 3 संघाच्या 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धावांचं अर्धशतक मुंबई संघाने पूर्ण केलंय. चौथं षटक चालू असताना परत चांगला चेंडू खेळला आहे आणि मिळतील 4 धावा. हाच तो नागपूर संघ ज्यांनी गेल्या त्यांच्या पहिल्या मॅच मध्ये 116 धावांची खेळी केली होती आणि मुंबई 3 आणि मुंबई 1 संघाचा झालेला सामना सगळ्यांनाच माहित आहे. शेवटच्या बॉल पर्यंत गेलेला सामना. बघूया पुढच्या 4 ओव्हर मध्ये नागपूर संघ पुनरागमन करेल की मुंबई 3 आपलं वर्चस्व कायम राखेल. 4 षटकांचा खेळ समाप्तीनंतर मुंबई 3 54 धावांवर 1 विकेट बाद. अंपायर्सना विनंती आहे की त्यांनी थोडं वेगाने काम करायचं. आणखी भरपूर सामने बाकी आहेत. त्रेपन्न वर्षाचा तरुण मंगेश गंगाखेडकर आपलं स्वतःचं दुसरं आणि संघाचं 5वं षटक घेऊन येतोय. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट विकेटकीपर आणि 53व्या वर्षी सुद्धा मैदानावर तोच जोश. बघूया या 5व्या षटकामध्ये काय होतंय. उत्कृष्ट असा टोलावलेला चेंडू अनिरुद्धनी. बघूया फिल्डर पकडतोय काय. नाही, अपयश. 4 धावा मिळतील मुंबई संघाला. पुढचा चेंडू बघूया काय होतंय. मंगेश गंगाखेडकर टू अनिरुद्ध. धावांची लयलूट चालू आहे. नागपूर संघाला कुठेतरी प्रयत्न करावा लागेल. निर्धाव चेंडू टाकावे लागतील. विकेट्स घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. नाहीतर ही मॅच मला वाटतं की झोन 3 संघाकडे झुकत चाललेली आहे. तसा नागपूर संघ हा पुनरागमनासाठी ओळखला जातो. कुठल्याही क्षणावर ते पलटून वार करतील. बघूया पुढे काय होतंय. झोन 3 सातत्य राखतंय की नागपूर पुनरागमन करेल. पुढचा चेंडू
परत एकदा टोलावलेला चेंडू सचिन फाळेच्या हातात. एक धाव. प्रदीप स्ट्राईकला आलेला आहे. मंगेश सर गोलंदाजी करताना प्रदीपला वयाच्या 53व्या वर्षी सुद्धा मैदानात तोच जोश घेऊन येताना. बघूया काय होतंय. आणि हा इथे चेंडू उभा झालेला आहे आणि हे पकडलेला आहे कॅच. निलेश मालेकर यांनी सुंदर असा झेल या ठिकाणी पकडला. आता म्हणतच होतो की नागपूर संघ पुनरागमन करण्यासाठी ओळखला जातो. नवीन फलंदाज स्वप्नील राऊत क्रीजवर आलेला आहे. आताच मी म्हटलं होतं की नागपूर संघ हा यासाठीच ओळखला जातो. बघूया ही सुरुवात आहे की काय. परत एक निर्धाव चेंडू. पाच षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 63 with loss of 2 wickets. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 6वं षटक घेऊन येतोय निलेश साबळे. भगवान गोरे. राईट आर्म फास्ट बॉलर भगवान गोरे. उत्कृष्ट असे गोलंदाज. बघूया काय होतंय. भगवान गोरे वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 6वं षटक. दिशाहीन चेंडू वाईट. प्रयत्न करावा लागेल. एक्स्ट्रा रन कमी देता येईल जेवढे जास्त निर्धाव चेंडू टाकता येईल आणि कमीत कमी धावसंख्येवर मुंबई 3ला थांबवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सध्या मुंबई 3ची बुलेट ट्रेन निघालेली आहे. चांगला चेंडू बॅटची कडा लागून कीपरच्या वरून गेलेला आहे. 4 धावा. सुंदर असा चौकार. नशिबाची साथ बॅट्समॅन सोबत. बघूया पुढचा चेंडू. परत उत्कृष्ट असा टोलावलेला चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक आहे त्यामुळे मिळेल फक्त 1 धाव. चांगली सुरुवात. बघूया शेवट पण चांगला होतोय का मुंबई 3 संघाचा. की नागपूर संघ पुनरागमन करेल.
उत्कृष्ट असा ब्लॉक होल टाकण्याचा प्रयत्न टोलावला. क्षेत्ररक्षक तयार, 2 धावा मिळतील. धन्यवाद आवीजी. या ठिकाणी आपण ज्या धावगतीचा विचार करत होतो ते धावफलक हलतं ठेवण्याचं काम या दोनही फलंदाजांनी केलंय. नागपूरला काहीसं यश येताना दिसतंय, परंतु आणखी ही धावसंख्या कमी करण्यात आणि निर्धाव चेंडू टाकण्यात कुठेतरी अपयश. फटका मारण्याचा यशस्वी अयशस्वी प्रयत्न म्हणता येईल स्वप्नीलचा. जे कार्यक्षेत्र स्वप्नीलचं आहे त्याच दिशेने जर चेंडू फेकण्यात आला तर नक्कीच तो फटकारांची आतिषबाजी केल्याशिवाय राहणार नाही. भगवान गोरे वैयक्तिक दुसरं षटक. पहिलं षटक दर्जेदार पद्धतीने त्यांनी संघाला एक ऊर्जा अवस्था देण्याचं काम त्यांनी केलं. या ठिकाणी अपील आणि स्वप्नील स्वतःहून क्रीज सोडतोय. पंचांनी देखील हात उंचवला आहे, कारण फलंदाज स्वतःहूनच ग्राउंडच्या बाहेर येतोय. काहीसा नाराज होऊन स्वप्नील येतोय. संघाचा उपनेता, संघाचा कार्यकर्ता या ठिकाणी झेलबाद होतो यष्टीरक्षकाकडे. यानंतर डॉक्टर प्रशांत जाधव या धावपट्टीवर खेळण्यासाठी सज्ज आहेत. तंबूत जरी स्वप्नील परतला असला तरी फलंदाजांची संख्या मात्र कमी नाहीये. झोन 3 कडे मुंबई झोन 3 हा संघ दर्जेदार फलंदाजांनी भरलेला. आपल्याला फलंदाजीतून आक्रमकपणा दिसेल. उरलेल्या 2 ते 3 ओव्हरमध्ये ज्या पद्धतीनं फलंदाजी होईल त्याच फलंदाजीवर नागपूर संघाला पकड निर्माण करणं गरजेचं. पुढील चेंडू आणि टोलावण्याच्या प्रयत्नात बॉल उभा झालाय. नो मॅन्स लँड मध्ये पडलेला चेंडू. 2 धावा मिळतील. मुंबई 3 संघ प्रयत्न करेल की पुढच्या काही ओव्हरमध्ये मॅक्झिमम रन कव्हर्स करण्याचा. तेच नागपूर संघाचा प्रयत्न असेल की कमीत कमी धावसंख्येमध्ये यांना थांबवता आलं पाहिजे. नक्की जावी सर. या ठिकाणी दोनही फलंदाज दर्जेदार आणि उच्चस्तरीय आहेतच, परंतु नागपूर संघ ही तगडा संघ मानला जातोय. या ठिकाणी एका धावेसाठी आणि धावसंख्या 75 सॉरी 3 गडी तंबूत परतलेत आणि 6 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 73. नागपूर संघाला आपल्या मॅच वरती पकड मिळवायची असेल तर नक्कीच त्यांना गोलंदाजाचा भेदक मारा करावा लागेल आणि तीच पकड कायम ठेवण्यासाठी झोन 3 चा संघ फलंदाजीच्या मार्कवरती ज्या पद्धतीने फटके देईल आणि स्वतःची जिंकण्याची जी परंपरा कायम ठेवेल असे दोनही संघांकडून प्रयत्न होतील. क्षेत्ररक्षणाचा चांगला प्रयत्न होईल, निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न होईल, त्याच पद्धतीने फलंदाजीकडून षटकार आणि चौकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते का, हा खरा विषय आपल्या समोर येत्या 2 ओव्हरमध्ये दिसेल. निलेश साबळे गोलंदाजीच्या मार्कवरती दुसरं आणि संघाचं 7वं षटक घेऊन येताना परत एकदा टोलवण्याचा प्रयत्न बघूया. रनआउटचा चान्स आहे. पंच इशारा करतायत लेग बायचा. अतिरिक्त संख्या, रनांची संख्या आणि एकूण धावांची संख्या 74.
निलेश साबळे पहिल्या ओव्हरमध्ये 14 रन आपल्याला पाहायला मिळाले. दुसरं षटक मारलेला हा जोरदार असा फटका आणि फटका षटकारात रूपांतर होतोय. अतिशय उत्तम पद्धतीने लॉंगॉनच्या दिशेने खेळलेला हा फटका 6 रन संघाला मिळवून देण्यात त्यांना यश आलंय. प्रत्येक चेंडूवरती षटकार मारावा आणि खेचून आणाव्यात 100+ धावांची संख्या असं त्यांचं टार्गेट सेट करून ठेवलंय आणि त्या पद्धतीने प्रयत्न सुद्धा दिसत आहेत. नागपूर संघाला कुठेतरी अपयश येताना दिसतंय, गोलंदाजी होताना दिसत नाहीये. आणि हा सलग दुसरा फटका, परंतु जेलच्या खाली कोणीही नाहीये आणि या ठिकाणी सीमा पार चेंडू जातोय सीमा पार. अनिरुद्ध कावीकर दर्जेदार पद्धतीचे फलंदाजी. सतरा चेंडूंचा सामना करून 43 धावा संख्या उभारण्यात त्यांना यश आलंय. कदाचित झोन 3 मधून 41 17 चेंडूत 41 आणि बाईच्या स्वरूपात एक धाव येते. पंचांचा इशारा आहे लेग बाय. या ठिकाणी मागणी करतायत की चेंडू जर या ठिकाणी मी युट्यूब वाल्यांना एक विनंती करतो की त्या ठिकाणी आपण चेक करून सांगावं की बॉल जर लागला असेल या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये चेक करतायत पुढील चेंडू. आणि हा धाव बाद. डॉक्टर प्रशांत जाधव या ठिकाणी तंबूत परततायत. प्रशांत जाधव धावबाद झालेत. त्या ठिकाणी आले आहेत मुजाफर तडाखेबंद असा फलंदाज. लोकांच्या दिशेने खेळलेला हा चेंडू जातोय 6 रनासाठी. पंचांनी इशारा कराय 2 हात उंचावून षटकार. मुजाफर हा नव्याने नजरेत आलेला खेळाडू. सडपातळ अंगकाठीचा हा दर्जेदार पद्धतीचा खेळाडू ज्या पद्धतीने षटकार खेचून आणलाय अतिशय उत्तम पद्धतीने फलंदाजी करताना दिसतोय. पिपलॉनच्या वैयक्तिक मॅच मध्ये त्याची जी कामगिरी पाहून त्याला झोन 3 संधी दिली आहे की हा बॅट्समन हा फलंदाज नक्कीच दर्जेदार आहे आणि उच्चस्तरीय आहे. याला आपण संधी द्यावी आणि त्या संधीचं सोनं करणं मुजाफर नक्कीच यशस्वी करताना दिसतोय. आणि बॉलिंगच्या मार्क वरती निलेश वसीम. पुन्हा एकदा वसीम पहिलं षटक घेऊन आलता त्यानंतर हे षटक शेवटचं. पंच इशारा करतायत की हा बाईच्या स्वरूपात 4 धावा संघाला मिळतायत. बॅट पंचांनी पुन्हा एकदा आपला डिसिजन बदलून त्या ठिकाणी अनिरुद्ध कावीकर यांच्या बॅटला बॉल लागून चौकार गेलाय असा इशारा त्यांनी दिलाय. आणि वैयक्तिक धाव संख्या पुढील चेंडू लेग साइडच्या दिशेने फटकावलेला हा फटका आणि 2 धावेसाठी येत आहेत आणि 2 धावा पूर्ण करतायत. वैयक्तिक 47 धाव संख्येवर खेळताना अनिरुद्ध कावीकर
या ठिकाणी धावसंख्या शतक पूर्ण आणि आपले 47 धावसंख्या या वैयक्तिक धावसंख्येवर खेळताना आणि फटका मारलाय. फटका षटकारात रूपांतर होत आहेत का पाहूया. आणि हा षटकार संघाचं शतक आणि अनिरुद्ध कावीकर यांची जीएसटी वस्तू व सेवा कर विभागातील झोन 3 चा पहिला फलंदाज की ज्याने आज 50 रन पूर्ण करून संघाला एक ऊर्जा अवस्था दिली आहे, संघाला एक तारलंय. नक्कीच चांगलं नेतृत्व करणारा हा अनिरुद्ध कावीकर खेळाडू लपून राहत नाही, स्वतःच्या गुणांनी आणि फलंदाजीने नक्कीच